नमस्कार मित्रांनो, लग्नानंतरचे प्रेम भाग 3. तो रूममध्ये आला, पण अजूनसुद्धा वृंदा झोपलेलीच होती. सिद्धार्थने वृंदाला हाक मारली, वृंदा उठ, चल आता. आपल्याला ॲडमिशन करण्यासाठी जायचं आहे. तिने सिद्धार्थचा आवाज ऐकताच वृंदाने आता लवकर आपले डोळे उघडले. वृंदा आता सिद्धार्थला म्हणाली, खूप उशीर झाला आहे का? आता सिद्धार्थ वृंदाकडेच एकटक नजरेने पाहत होता. सिद्धार्थ हा वृंदाकडेच पाहत बसलेला होता. सिद्धार्थ वृंदाकडे बघत आपलं मन आणि तन हरपून गेलेला होता. जेव्हा वृंदा बेडवरची उठली तेव्हा सिद्धार्थ शुद्धीवरती आला. सिद्धार्थने आता आपल्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो बाल्कनीमध्ये गेला आणि विचार करीत होता, आता मी वृंदाच्या मनामध्ये खूपच मी जागा तयार केलेली आहे. सिद्धार्थला सुद्धा असं वाटत होतं, मी आता वृंदाच्या प्रेमामध्ये पडत चाललेलो आहे. सिद्धार्थला आता वृंदा आपल्या जीवनामध्ये कायमची हवी होती. वृंदा आता पटकनी उठली आणि तिच्या डॉक्युमेंटची फाईल घेऊन पूर्णपणे तयार झाली होती. सिद्धार्थ हा खूपच हँडसम दिसत होता आणि वृंदा सिद्धार्थकडेच एकटक नजरेने पाहत होती. सिद्धार्थ आता वृंदाला म्हणाला, वृंदा चल, आता आपल्याला उशीर नको. तेव्हा वृंदाने सुद्धा मान डोलत होकार भरला.